नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच शेतकरी मित्रांची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. आता या सगळ्या गट क्रमांकामधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे पाहायची असेल तर आपण 8 उतारा काढतो. या उतार्यावरती सर्व शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे नोंदवलेली असते. तर हा उतारा काढण्यासाठी तुम्हाला महाभूमीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही या वेबसाईटवरती किंवा ह्या पोर्टलवरती येऊ शकता. आता इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस असेल. तर या ठिकाणी तुम्हाला डिजिटल सायन्स 7/12/8 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. या ठिकाणी रेग्युलर लॉग इन किंवा OTP बेस्ड लॉग इन तुम्ही करू शकता. याच्या आधी 7/12 किंवा 8 उतारा काढण्यासाठी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असाल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करू शकता. नसेल तर तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन आणि लॉग इन इन्फॉर्मेशन अशा 3 पार्टमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. तर याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तिथून ड्रॉपडाऊनमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर नॅशनॅलिटी हे बाय डिफॉल्ट येईल इंडिया. त्याच्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं आहे. ड्रॉपडाऊनमधून तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे. मेल ID टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. तर ही झाली पर्सनल इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲड्रेस मेन्शन करायचा आहे, ज्याच्यामध्ये फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर, बिल्डिंग नेम, पिनकोड, तुमचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. खाली एक तुम्हाला लॉग इन ID क्रिएट करायचा आहे. आता या लॉग इन ID असा क्रिएट करायचा आहे की याच्या आधी कोणी तो क्रिएट केलेला नसावा, असं लॉग इन ID क्रिएट करायचा आहे. तो लॉग इन ID टाकल्यानंतर या ठिकाणी ग्रीनमध्ये चेक अवेलेबिलिटी दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक कराल तर तो युजर ID जर युनिक असेल तर ते ॲक्सेप्ट करेल. जर तुम्ही मेन्शन केलेलं लॉग इन ID युनिक असेल तर व्हेरीफाईड लॉग इन ID असं या ठिकाणी एक छोटासा मेसेज येईल. त्याच्यानंतर आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी एक्झाम्पल जसं दिलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक क्वेश्चन याच्यातून सिलेक्ट करायचा आहे, जो तुम्हाला नंतर पासवर्ड रिकवर करण्यासाठी वगैरे त्याची हेल्प होईल. त्याचं त्या ठिकाणी त्या क्वेश्चनचा आन्सर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा तुम्हाला समोरच्या बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्ही लॉग इन विंडोवरती याल. आता जो तुम्ही युजर ID आणि पासवर्ड क्रिएट केला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. हा दिलेला कॅप्चा तुम्हाला मेन्शन करून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली एक खालच्या पार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे की अवेलेबल बॅलन्स. या ठिकाणी तुमच्या लॉग इन ID मध्ये किंवा तुमच्या लॉग इन अकाउंटवरती जर रिचार्ज असेल, त्याच्यावरती पैसे असतील तरच तुम्हाला 8 किंवा 7/12 डाउनलोड करता येऊ शकतो. कोणताही एक उतारा काढायचे चार्जेस या ठिकाणी ₹15 आहेत. त्याच्यामुळे रिचार्ज अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला ज्या अमाऊंटचा रिचार्ज करायचा आहे ती अमाऊंट तुम्हाला टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही SBI किंवा बँक ऑफ बडोदा दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी आपण SBI सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करून कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट डिटेल्स येईल. 3 ऑप्शन आहेत, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI. तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता, इंटरनेट बँकिंग थ्रू पेमेंट करू शकता किंवा UPIने पेमेंट करू शकता. तर या ठिकाणी आपण UPIचा ऑप्शन सिलेक्ट करतो. या ठिकाणी 2 ऑप्शन दिसत आहेत की एंटर UPI ID किंवा एंटर UPI QR. तुमच्याकडे UPI ID लक्षात असेल तर खाली मेन्शन करून तुम्ही करू शकता. नसेल तर अगदी सोपा पर्याय आहे की UPI QR. या ठिकाणी तुमच्यासमोर एक QR कोड येईल. तो तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे कोणत्याही UPI ॲपवरून हे पेमेंट करू शकता. या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर युअर पेमेंट वॉज सक्सेसफुल मेसेज येईल. या ठिकाणी तुमचा रेफरन्स ID व ट्रान्झॅक्शन ID येईल. तुम्हाला जर रिसिप्टची गरज असेल तर व्ह्यू रिसिप्ट करून तुम्ही त्याची रिसिप्ट बघू शकता. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन पेजवरती यायचं आहे.
या ठिकाणी परत तुम्हाला युजर ID पासवर्ड हा दिलेला कॅप्चा तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन दिसतील डिजिटल साइन 7/12 काढायचं असेल तर तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करू शकता. आपण आता 8 उतारा काढतोय त्याच्यामुळे डिजिटल साइन 8 ह्या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे, त्यानंतर गाव सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे. तो खाते क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी एक छोटासा पॉपअप येईल की तुमच्या रिचार्ज केलेल्या अमाऊंटमधून 15 रुपये डेबिट होतील. तर या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी 8 उतारा डाउनलोड झालेला असेल PDF मध्ये. हा 8 उतारा जो डाउनलोड झाला आहे तो तुम्ही सर्व शासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये 8 उतारा डाउनलोड करू शकता. मित्रांनो, ज्या व्यक्तींना या व्हिडिओची गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.